नमस्कार मंडळी, वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मटणालाही मागे पाडणारी अशी व्हेजवाल्यांसाठी सोयाबीनची भाजी पाहणार आहोत। तर अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा हा सोयाबीनचा रस्सा कसा करायचा हेच पाहणार आहोत। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपण 1 वाटी हे चंक्स घेतलेले आहे। तर इथे जे मोठे असतात ना चंक्स ते घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर बारके असेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही तेही वापरू शकता। तर आपल्याला हे पाण्यामध्ये आधी ना भिजत घालायचे आहेत। तर ही मी प्रोसेस आधीच करून घेतलेली आहे। गरम पाण्यामध्ये मी अर्धा तास सोयाबीन ना उकळून घेतलेले आहे, थोडंसं मीठ टाकून। तर मस्त असे टम्म आपले हे सोयाबीन इथं फुगलेले आहेत। किंवा तुम्ही ना हे 3-4 तासासाठी असेच भिजत ठेवू शकता। आता आपल्याला वाटण काढायचं आहे। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे असे कट करून घेतलेले आहे आणि 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल चांगलं ना घालून आपण हे मस्त असा कांदा इथं परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी कांद्याचा कलर इथं चेंज झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा धन, अर्धा चमचा मगज बी आणि 1 चमचा मी इथं सफेद तीळ घेतलेला आहे। तर हे जिन्नस आपल्याला कांद्याबरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं आपण इथं वापरलेलं आहे। तर तेही कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे। मटणाला तोड अशी ही सोयाबीनची भाजी ना तयार होते, खूप छान अशी टेम्पटिंग लागते। तर आपल्याला इथं कांदा वाटण ना चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण ना गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। त्यात अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तर थोडंसं पाणी घालून आपण हे सगळे जिन्नस ना चांगले मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। पाणीचा वापर आपल्याला इथं जास्त करायचा नाहीये, जेवढं कमी पाणी वापरतात तेवढं वापरून आपल्याला ही एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे। तर आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे। तर लगेच आपण आता पुढची तयारी करून घेऊया। सोयाबीन मधलं मी सगळं पाणी इथं काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता सोयाबीन किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि ज्यातलं पाणी आपण सगळं काढून घेतलेलं आहे। तर आपण थोडंसं सोयाबीनला आता इथं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेले। थोडंसं टॉस करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले ना सोयाबीनला चांगले कोट होतील। तर तिथं सगळं मी ना कोट करून घेतलेले आहे मसाल्याला। किती छान दिसत आहे दिसायला। कढई घेतलेली आहे सेम, त्यात 1 चमचा तेल घालून जे आपण सोयाबीन कोट करून घेतले होते ना ते सोयाबीन ह्याच्यात मी घालून घेतलेले आहेत। आता आपण चांगले डाग पडेपर्यंत मोठ्या गॅसवर ना हे सोयाबीन आहे ना परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात जर पाणी वगैरे काय असेल ना तर ते ना परतल्यामुळे सगळं निघून जातं आणि मस्त असे आपले सोयाबीन इथे लागतात। तर सोयाबीन परतून झालेले आहेत, काढून घेतलेले आहे। तीच कढई पुन्हा मी वापरणार आहे। 1 ते 1.5 चमचा मोठा तेल घालून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचापर्यंत जिरे घालायचं आहे। जिरे मोहरी चांगली फुलली ना की जो आपण वाटण काढून घेतलेलं आहे ना ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे। वाटण जरी आपण इथं भाजून घेतलं ना तरी तुम्ही जितकं छान वाटण हे परतताना तितकी तुमची भाजी इथं टेस्टी होते। लो टू मिडियम गॅसवरच आपण हे ना वाटण पूर्ण परतून घ्यायचं आहे। त्यात आता आपले घरगुती मसाले घालायचे आहे। हळद घेतलेली आहे, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धना पावडर आणि आपलं जे साठवणीतलं वाटण आहे ना ते घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चिकनचा मसाला घेतलेला आहे, तो साधारण मी इथं 1 चमचा घालणार आहे। हे कोरडे मसाले आपले ह्या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहे। आपण इथं तेल सुटेपर्यंत ना हे मसाले परतून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत बघा। तुम्ही पाहू शकता कढईला तेल सुटलेलं आहे, वाटण अजिबात आपलं कढईला इथे चिटकत नाहीये। आता जी सोयाबीन घेतले होते ना आपण मॅरिनेट करून परतून, ते सोयाबीन आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसालाही सोयाबीनला आपला चांगला कोट होईल। तर तुम्ही पाहू शकता इथं मसाला चांगला कोट झालेला आहे। आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे, गार पाणी आपल्याला इथं अजिबात वापरायचं नाहीये। आता इथं तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी ऍड करून घ्या आणि वापरताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। तर मला जेवढा इथं रस्सा हवा आहे त्यानुसार मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करून घेतलेलं आहे। आता आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालून घ्या आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर कुस्करून आपण घेतलेली आहे आणि ती आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता मोठ्या गॅसवरच आपण ना दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांनी बघा मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण इथं गॅस बारीक करून ना 10 मिनिटं ही भाजी चांगली ना उकळून घ्यायची आहे।
तर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त टेम्पटिंग आपली इथं भाजी दिसत आहे सोयाबीनची. खायलाही तितकी सुंदर लागते. तुम्ही तवंग पाहू शकता तेलाचा किती छान असा आलेला आहे कट आपला आपण जो म्हणतो तो. आणि थिकनेस तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा. खूप छान अशी आपली ही सोयाबीनची भाजी ना झालेली आहे. मटणाला तोडीस तोड अशी नाही सोयाबीनची भाजी आपली घरच्या घरी तयार होते. अगदी कमी साहित्यामध्ये, मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी आपली तयार होते. तर नक्कीच ही ना रेसिपी तुम्ही ट्राय करा. खूप छान अशी लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ही रेसिपी आजची ट्राय करा. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.